जायचंय. दरम्यान सुरू असलेला सामना मैदानाच्या दिशेने आराध्या इलेक्ट्रिकल्स धानकाने वर्सेस अर्पण एंटरप्राइजेस. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. अर्पण एंटरप्राइजेस संघाकडून सलामीचं षटक हाताळलं जात आहे गोलंदाज अक्षय याच्या माध्यमातून. आणि फलंदाजी मार्कवर आराध्य इलेक्ट्रिकल धानकाने संघाची सलामीची जोडी मैदानात आहे. स्ट्राइकेडला मयुरेश, नॉन स्ट्राइकेडला रोशन. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. सुंदर फटका खेळला 30 यार्ड सर्कलमध्ये, त्याला अडवलं जात आहे. तत्पूर्वी मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते आणि या एका धावेनशी संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश केला जातोय. अकाउंट ओपन केलं जात आहे आणि निश्चितच धावसंख्या पहिलं षटक मैदानात सुरू असताना एक चेंडू फेकला गेलाय आणि धावसंख्या झाले 1. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा अक्षय सज्ज आहे. क्रॉस बॅटर फटका खेळलाय. चेंडू मात्र गॅपमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. तत्पूर्वी एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. मयुरेशच्या माध्यमातून, रोशनच्या माध्यमातून सुंदर फटका होता. स्ट्राईक रोटेट केला. ते पहिल्या 2 चेंडूवरती एकेरी धावांचे फटके आलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मैदानाच्या दिशेने सुरू आहे. आराध्या इलेक्ट्रिकल्स धानकाने वर्सेस अर्पण एंटरप्राइजेस. अर्पण एंटरप्राइजेस बाहे. सुंदर असं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. एक मानाची स्पर्धा, खाम प्रीमियर लीग, अर्थातच KPL पर्व दुसरे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट टर्म राऊंड द विकेट मारा करतोय. क्रॉस बॅटेड फटका खेळला. चेंडू मात्र गॅपमध्ये जातोय. पाहूया चेंडूवरती किती धावा मिळतात. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय. फेक मात्र अचूक होत नाहीये. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांशी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय सज्ज आहे. अक्षय टू मयुरेश. सुरेख चेंडू होता. ब्लॉक होलमधला चेंडू फटका खोदून काढायचा होता आणि एक धाव मात्र निश्चितरित्या मिळेल. पहिल्या चेंडूमध्ये स्ट्राईक रोटेट केली जाते. निश्चितच एकेरी दुहेरी धावांवरती कॉन्सन्ट्रेट केलं. ते संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये केलं जात आहे. कारण पॉवर प्ले षटक म्हणलं तर 2 धाई तलवार आहे. म्हणजे काय, धावा जर आल्या तर येऊ शकतात, पण धावा मारण्याच्या प्रयत्नामध्ये जर फलंदाज बाद झाले तर संघामध्ये मात्र दडपण येऊ शकतं. आता मात्र सुरेख फटका खेळलाय. वेट अँड वॉच. चेंडू जातो का पाहूया. सीमारेखा पार. 4 धावांसाठी येतोय ब्रँडेड पहिला चौकार. दरम्यान एका षटकाच्या समाप्तीनंतर आराध्या इलेक्ट्रिकल धानकाने संघाची धावसंख्या होते बिनबाद 9 रन्स ॲट दी एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विथ द नो लॉस ऑफ विकेट. आता मात्र दुसरं पॉवर प्ले षटक टाकण्याची जबाबदारी कर्णधाराकडून गोलंदाज ओमकार याच्यावरती सोपवली जाते. स्ट्राइक एंड वरती मयुरेश, नॉन स्ट्राइक एंड पर पारी का दूसरा ओवर. गेंद हाथ में ओमकार के, ये गेंद पर अच्छा शॉट खेला है. स्लोवर वन गेंद थी. फील्डर गेंद के नीचे, क्या होगा, क्या छूटा.
पकड़ो कैच जीतो मैच, बीच मैदान में कैच छूटा हुआ, जब कैच छोड़ेंगे तो भुगतान देना पड़ेगा। प्रयास अच्छा था, प्रयास अच्छा था, लेकिन लैंडिंग करते समय गलती हो गई और कैच छूटा। और किसका कैच छूटा है? मयूरेश का, जो एक आक्रामक बल्लेबाज है, उनका कैच छूटा है। अब कितने रन बनाएंगे? पिछली मैच में देखा था ओवर प्ले, मागील चेंडू डेड बॉल म्हणजेच अवैध चेंडू घोषित केला जातोय, कारण मागील चेंडूवरती फटका खेळला होता आणि त्यावेळेला चेंडू फुटला गेलाय आणि त्यामुळे स्पर्धेच्या नियमानुसार त्या चेंडूला डेड बॉल घोषित केलं जाईल. नाही काहीच नाही. फिर एक बार ये गेंद अच्छी थी, ब्लॉक होल में डाली हुई गेंद है. क्या गेंद है, सत्य के निशाने पे गेंद है, आंटी पे गेंद डाली है और कोई रन नहीं मिलता हुआ. बहुत ही अच्छी गेंदबाजी. रसक्या 11, डबल 1 ऑन द स्कोर बोर्ड. ये शॉट अच्छा खेला है, बैकवर्ड शॉट लेग के रीजन में गेंद जाती हुई. तब तक एक रन मुकम्मल करते हुए रन संख्या 10 रन, 10 ही रन बने. गेंदबाजी अच्छी हो रही है. जिस तरह से गेंदबाजी पावर प्ले में डालनी चाहिए उस तरह की गेंदबाजी इस बार बीच मैदान में होती हुई. और अच्छे गेंदबाज है ओमकार, जिनके पास टैलेंट है. कद छोटा है लेकिन पद बड़ा है और बहुत ही अच्छी गेंदबाजी इस बार पावर प्ले में डालते हुए. अब बल्लेबाज रोशन स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हुए. ये गेंद अच्छी थी, शॉट खेलने का प्रयास था, गेंद पैरों पे लगती हुई और लेग बाइज के स्वरूप में एक रन खाते में जुड़ता हुआ, एक्स्ट्रा के स्वरूप में रन मिलता हुआ. रन संख्या 11. दूसरा ओवर पारी का चल रहा है, 11 बने. हॅलो, मनोज बामणे, मंदार पार्टे, विवेक तांडेल, स्टेजवर या. तिथे बसून राहू नका, तिथे काय भेटणार नाही, इथे या. मनोज बामणे, मंदार. आर्या डेअरी फार्मचे सर्व खेळाडू, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या पॅव्हेलियन मध्ये जाऊन बसायचं आहे. इस बार शॉट अच्छा खेला है, शानदार शानदार, सीमा रेखा पार, आ गया षटकार. क्या शॉट खेला है, हेलीकॉप्टर उड़ा और सीधा जाके बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के साथ रन संख्या 17 रन. रन संख्या 17 बनी है. जब 17 रन संख्या बनती है तब खतरा होता है. अब खतरा किसको बनेगा? 17 मतलब खतरा. क्या होगा बीच मैदान में, क्या बनेगा खतरा, देखेंगे. अगली गेंद, ये गेंद अच्छी है, शॉट खेलने का प्रयास और खतरा बना है. पहले विकेट का पतन. मयूरेश बैक टू द डकआउट. हॅलो, मनोज बामणे, स्टेजवर या ना प्लीज.
आता मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. सुंदर असा वारा मैदानाच्या दिशेने घोंगावतोय आणि निश्चितच नवीन आलेला फलंदाज विशाल आणि रोशनच्या फलंदाजीच्या दोस्तीने झुंजार अशी फलंदाजी मैदानामध्ये घडेल का हे मात्र पाहण्यासारखं असेल. पुन्हा एकदा अक्षय आहे, पंचाकडे दाद मागितली जाते. पंच मात्र फलंदाज बाद असल्याची घोषणा करतायत आणि दुसरा धक्का, बॅक टू बॅक विकेट्स. तू चल मैं आया ऐसी स्थिति बीच मैदान में. अक्षयच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. मागील चेंडूवरती रोशनला बाद केलं. नवीन फलंदाज आता बॅटिंग मार्कवरती येतोय. दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये त्वरित पाठवायचे आहेत, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला, आमच्या विनंतीला मान देऊन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. प्रत्येक खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करतोय आणि अशा वेळेला त्या खेळाडूचं नाव हे संपूर्ण जगाच्या कोपऱ्यामध्ये पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठी आपण त्याचं नाव माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे प्लीज आपण आपल्या संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाठवायचा आहे. नवीन फलंदाजी मार्कवर आलाय. नरेश आणि विशालची जोडी मैदानामध्ये आहे. सलामीची जोडी मात्र तंबूत परतले. आता मात्र नरेश आणि विशालला संघाला सावरायचं आहे. त्यांना दोघांना म्हणावं लागेल की लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. निश्चितच मैदानाच्या दिशेने सुंदर अशी फलंदाजी करावी लागेल. 2 ब्रेक थ्रू मिळालेत मयुरेश आणि रोशनच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवरती. 17 या धावसंख्येवरती निश्चितच आराध्य इलेक्ट्रिकल संघाला खतरा मात्र निश्चितरित्या बसलाय. आता मात्र सुंदररित्या प्लेसमेंट केले, ग्लान्स केले चेंडूला कव्हर पॉईंटच्या रिजनमध्ये. तत्पूर्वी एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली जाते आणि या एका धावेनिशी थेंबे थेंबे तळे साचे. धावसंख्या 18 धावा. पुन्हा गोलची मार्कवर अक्षय. राईट आर्म राऊंड विकेट. आता मात्र सुरेख चेंडू होता. ब्लॉक मधला चेंडू फटकाकडून काढला. क्षेत्ररक्षण सुरेख झालाय. निश्चितच या खेळाडूचं आपण कसं बघितलं पाहिजे की पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा एका हाताने झेल पकडला होता, आता सुद्धा एका हाताने चेंडूला अडवलंय. आणि निश्चितरित्या वय मित्रांनो, निश्चितच खेळामध्ये वयाला काही किंमत नसते आणि निश्चितरित्या तेच दाखवून देतात हे खेळाडू मैदानाच्या दिशेने. दरम्यान एक धाव मात्र मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवरती. 19 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. पंच अजूनही एक चेंडू बाकी आहे का? पंच धावसंख्या 19 रन्स. पंच षटक संपलाय का? दरम्यान 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा. आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतात की अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. दोन मिनिटं पंच सामना आपण थांबवते, थोडंसं चेक करतोय. आराध्य इलेक्ट्रिकल संघाचे संघ मालक सन्मान्य आदरणीय
सूरजजी कचरे साहेब यांना आदरपूर्वक आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावून या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. दरम्यान षटक संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवरती. सन्मान्य आदरणीय रुपेश बांबुगडे यांना सुद्धा विनंती असेल की आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती. नवीन गोलंदाजी मार्कवर आलाय दौलत. मित्रांनो, नावामध्ये दौलत आहे, मात्र गोलंदाजी आपल्या नावासारखी करावी लागेल. सुरेख चेंडू होता, स्लोवर वन चेंडू होता, फटका मात्र सुरेखरित्या खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू यष्टीरक्षक अडवतोय आणि तत्पूर्वी मात्र 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. थोडंसं फंबल झालं होतं यष्टींच्या मागे, त्याचं रूपांतर एका धावेमध्ये झालं आणि एक चोटी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. धावसंख्या 20 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. मित्रांनो, 3 षटकांमध्ये धावांचा निश्चितरित्या दुष्काळ पडला होता. उर्वरित 2 षटकांमध्ये मात्र सुंदररित्या फलंदाजी करावी लागेल विशाल आणि नरेशला. प्रहार मात्र सुरेख केलाय. पाहूया चेंडू जातो का? वन शॉट, चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. नरेशच्या बॅटमधून खणखणीत सणसणीत चौकार. बल्लेबाज क्रीज पर जाते हुए, बैटिंग क्रीज पर जाते हुए रवि. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट टू रवि. फुल टॉस गेंद है, प्रहार किया है. गेंद देखेंगे, गेंद ट्रैवल होती हुई, चेंज चमचमती हुई सीमा रेखा पार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. वन शॉट, गाने का समय होगा. गाने वाला बहुत ही अच्छा शॉट. क्या शॉट केला है, मिला मौका, चढ़ दिया चौका. The ball is fencing toward the boundary line for 4 runs. What a shot! रसक्या 28 रन. पारी का चौथा ओवर चलता हुआ 28 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए अगली गेंद डालने के लिए फिर एक बार दौलत. फील्ड सेटिंग में चेंज होता हुआ. अब चेंज होगा तो क्या होगा, देखने लायक होगा. अगली गेंद, ये गेंद अच्छी है. क्रॉस बैटेड शॉट खेलने का प्रयास. लोवर वन गेंद थी, पेस वेरिएशन किया और गेंद और बैट का कोई कांटेक्ट नहीं. कोई रन मिलता हुआ बिंदी गेंद के साथ अच्छी गेंदबाजी दौलत की ओर से. कमबैक किया है दौलत ने. अपने इस ओवर में 2 चौके खाए लेकिन एक विकेट भी मिला है. अच्छी गेंदबाजी कहेंगे. रसक्या 28 रन, 28 रन. फिर एक बार अच्छी गेंद थी. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 3 गडी बाद 28. 28 रन्स ॲट दी एंड ऑफ 4th ओवर विद द लॉस ऑफ 3 विकेट. 4 ओवर की समाप्ति के बाद 28 रन बने 3 विकेट के नुकसान पर.
और गेंदबाजी मार्ग पर नए गेंदबाज चीनू। कद छोटा है, काम बड़ा करना होगा। मुझे लगता है जो पहला मैच हुआ था अर्पण इंटरप्राइजेस और दोस्ती 11 की टीम के बीच में, तब इस बॉलर ने कुल 20 रन डिफेंड किए थे। अब डिफेंड करना नहीं है, अब गेंदबाजी डालनी होगी। अच्छी गेंद, सटीक निशाने की गेंद, कप्तान की शाबाश की मिलती हुई। कप्तान बोल रहे अच्छी गेंदबाजी डाल रहे, अच्छी जगह पर डाल रहे, और बहुत ही अच्छी गेंदबाजी चीनू की ओर से। कोलाड हिल्स को बिलोंग करते हैं चीनू, और बहुत ही अच्छी गेंदबाजी। मुझे लगता है की सूरजच्या तालमीमध्ये वाढलेला मित्रांनो तो गोलंदाज आहे, टाळ्या वाजल्या पाहिजे त्यासाठी। सुरेख गोलंदाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी चीनू की ओर से। ये गेंद भी अच्छी थी, ब्लॉकर में खाली हुई गेंद विकेटों पे लगती हुई। और चौथे विकेट का पतन। बहुत ही अच्छी गेंदबाजी चीनू की ओर से। चीनू यादव मित्रांनो कोलाड हिल्सला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे आणि सागर तेलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेला हा खेळाडू आहे आणि निश्चितच त्यांच्या तालमीत तयार झालाय आणि तशी सुरेख गोलंदाजी तो करतोय। आता मात्र सूरजच्या मार्गदर्शनाखाली तो या संघामार्फत खेळतोय आणि सुरेख गोलंदाजी चीनूच्या माध्यमातून पाहायला मिळते। या षटकात एकूण 4 चेंडू फेकलेत, 4ही चेंडू निर्धाव आहेत, एक गडी बाद केलाय। पुन्हा ते सुरेख फटका, या चेंडूवरती धाव मिळणार का? रनआउटच्या स्वरूपात मात्र रनआउटची संधी मात्र हुकते, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते आणि या एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवरती। 29 रन्स ऑन द स्कोरबोर्ड। चीनूच्या माध्यमातून काय षटक हाताळलं गेलंय, एकच धाव खर्च केले। पुन्हा एकदा अखूट टप्प्याची गोलंदाजी केली होती, फटका खेळलाय, क्रॉस बॅटेड फटका फिरवलाय, 2 धावा मिळतायत का? 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण। तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद होतोय आणि निश्चितच मर्यादित 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आराध्या इलेक्ट्रिकल्स धानकाने संघाची धावसंख्या होते 31 धावा। जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे। 31 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, 32 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स। चला लवकरात लवकर आपला संघ घेऊन मैदानात यायचा आहे। आपल्याकडे वेळ कमी आहे। रोशन, आपली टीम लवकरात लवकर घेऊन मैदानात यायचं आहे।
चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि चेंडू द्यायचा आहे मैदानात. चला तसेच फलंदाजही मैदानात यायचे आहेत. आर्या डेअरी फार्म देवकाने संघाचा कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. दरम्यान अर्पण एंटरप्राइजेस संघाकडून सलामीला फलंदाज स्ट्रायकेंडला सूरज, नॉन स्ट्रायकेंडला अक्षय आणि गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिल्या षटकाच्या गोलंसाठी आलाय आकाश. दरम्यान या चेंडूवरती प्रहार मात्र सुरेख केलाय. पाहूया क्षेत्ररक्षक मात्र थोडासा फंबल करतोय. एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली जातील आणि निश्चितच या एका धावेनिशी धावसंख्येचा श्री गणेश केला जातोय, खातं उघडलं जातंय. 32 धावांचं आव्हान घेऊन अर्पण एंटरप्राइजेस संघ उतरलाय. आणि निश्चितच मागील चेंडूवरती काय घडलंय, फलंदाज मात्र बाद झालाय. अक्षयच्या स्वरूपात मोठा मासा गळाला लागलाय आणि पहिल्या षटकामध्ये 32 धावांचा पाठलाग करत असताना पडझड होते. मात्र अर्पण एंटरप्राइजेस संघाला घाबरण्याची गरज नाहीये, कारण आता मात्र मैदानामध्ये येतोय कोलाड हिल्स संघाचा एक आक्रमक फलंदाज, आक्रमक बॅटर, ज्याने चिपळूण तालुक्यामध्ये मागील 2 वर्षांमध्ये धुमाकूळ घातला होता, ज्याच्या फलंदाजीने षटकारांची आतषबाजी झाली होती. मित्रांनो, चिपळूणमध्ये एक स्पर्धा झाली होती, मी समालोचन करण्यासाठी तिथे होतो आणि चिपळूणमध्ये एका चेंडूमध्ये जेव्हा 5 धावांची आवश्यकता होती, फ्लिकच्या स्वरूपात षटकार घेतला होता आणि विजय संपादन करून दिला होता. असा फलंदाज मैदानामध्ये खेळतोय कोलाड हिल्स संघाला बिलॉंग करणारा विनय लाड. यानंतर होणारा सामना श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे वर्सेस वेद पॉवर हिटर्स खांब. दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने त्वरित येतील. चला, यानंतर होणारा सामना असेल आपल्याला टॉस का बॉस सेक्शनमध्ये यायचं आहे. स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. वेद पॉवर हिटर्स संघ खांब संघाचा कर्णधार प्रणय लाड. आपण कॉमेंट्री बॉक्सच्या रिजनमध्ये यायचं आहे. आता मात्र सुरेख खेळला फटका, स्ट्रेट डाऊन द विकेट, स्ट्रेट ट्रॅकच्या स्वरूपात दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. पावे दुसरी धाव पूर्ण होते का, मात्र थ्रो मात्र रॉंग एंडवरती झाला. निश्चितच धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते.
धावसंख्या 3 या धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र सुरेख चेंडू होता, फटका मात्र थोडासा फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. साधा सरळ सोपा झेल. विनय लाड स्वस्तात महागारी परत. खांब संघाचा कर्णधार प्रणय लाड. नाणेफेकीसाठी आपण टॉस का बॉस सेक्शन मध्ये यायचंय. यानंतर होणारा सामना आहे वेद पॉवर हिटर्स खांब वर्सेस श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे. चला प्रणयला आपण टॉस का बॉस सेक्शन मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर नवीन गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजचं नाव उंचखोरा गोलंदाज मयुरेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतोय. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू पण चक्कडून मात्र चेंडू दीर्घावस्थेची घोषणा केली जाते. पुन्हा एकदा उंचखुरा गोलंदाजी टाकतोय मयुरेश. राईट ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू हा चेंडू प्रहार केलाय. उंचखुरा प्रहार केलाय. पाहूया क्षेत्ररक्षक झेल खाली आहे का. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. झेल होतो का. झेल मात्र पकडला जातोय आणि पहिला दुसरा धक्का मात्र संघाला बसतोय. सूरजच्या स्वरूपात कर्णधार माघारी परततोय. संघाचे सर्व आयकॉन प्लेयर्स कर्णधार आपण सर्वांनी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. त्वरित यायचं आहे. फक्त ज्या दोन संघांमध्ये सामना चालू आहे ते दोन आयकॉन प्लेयर्स फक्त येणार नाहीत. बाकीच्या उर्वरित 4 आयकॉन प्लेयर्सने आपण टॉस का बॉस सेक्शनमध्ये त्वरित यायचं आहे. प्रेक्षकांसाठी खास परवडी श्री स्वामी समर्थ उडदवणे वर्सेस वेद पॉवर हिटर्स खांब. दोन संघांदरम्यान नाणेफेक करता सन्मान्य आदरणीय खांब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सागरजी तेलंगे यांच्या हस्ते केली जाते. चला नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने येतो. टॉस का बॉस कोण ठरतं हे मात्र पाहण्यासारखं असेल. एक साईडला आपण वेद पॉवर हिटर्स संघाचा कर्णधार प्रणय लाडला पाहतोय तर दुसऱ्या साईडला स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे संघाचा कर्णधार आकाशला पाहतोय. टॉस होतोय. पाहूया कोण जिंकणार टॉस. टॉस मात्र जिंकला जातोय स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे संघ. आपण कोणता निर्णय स्वीकारताय. आम्ही प्रथमतः फील्ड करू. निश्चितच क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केला जातो. क्षेत्ररक्षण करण्यासाठी काय टॅक्टिक्स आहे का. कशा प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा क्षेत्ररक्षण केलं म्हणून क्षेत्ररक्षण करताय. कारण आता दुपार सत्र आहे आणि दुपार सत्रामध्ये जसं काही ऊन चेंज होतं ना तशा प्रकारे खेळ बदलतो. कशा प्रकारची स्ट्रॅटेजी आहे तुमची.
स्ट्रॅटजी तर चांगलीच आहे आणि आमच्याकडे गोलंदाजसुद्धा चांगले आहेत. मगाशच्या मॅचमध्ये सुद्धा रमेशने चांगली गोलंदाजी केली. त्याचप्रमाणे आता मी या मॅचमध्ये सुद्धा गोलंदाजीच्या जीवावर खेळायचा प्रयत्न करू. आणि प्रणयला रोखण्यासाठी, ज्याने प्रणयने पहिल्या सामन्यामध्ये 32 धावा केल्या होत्या, त्याला रोखण्यासाठी तुमच्याकडे काही ब्रह्मास्त्र आहे का? ब्रह्मास्त्र तर आहेत. मगाशी प्रणयची विकेटसुद्धा आमच्याच ब्रह्मास्त्राने घेतली होती. त्याचप्रमाणे या मॅचमध्ये सुद्धा आमच्याकडे असे भरपूर गोलंदाज आहेत. निश्चितच शुभेच्छा तुला मित्रा सामन्यासाठी. धन्यवाद. प्रणय, तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो. पहिल्या सामन्यामध्ये 32 धावा केल्यास, आता या सामन्यामध्ये किती धावा करण्याचा मानस असेल का विकेटमध्ये कमाल दाखवणार? असं काही ठरवलेलं नाही आहे, परंतु आता त्या सिच्युएशनवर डिपेंड असतं की आपण कशी खेळी केली पाहिजे, तर त्यानुसार आम्ही खेळायचा प्रयत्न करू. निश्चितच. आणि ज्या प्रकारे संघ आहे, खूप छान संघ आहे, कशा प्रकारे बांधणी सुंदररित्या केलेली आहे, ह्या संघाला घेऊन तू उर्वरित सामन्यासाठी काय गाईड केलेस, कशा प्रकारे सांगितलंस की उर्वरित सामने आपल्याला कशा प्रकारे खेळायचे आहेत? जसं पहिल्या सामन्यामध्ये आम्ही सांघिक खेळी केली, तर तसाच प्रयत्न आमचा दुसऱ्या सामन्यामध्ये राहील. कारण कुणी एक खेळाडू मॅच जिंकू शकत नाही, सगळे खेळल्याशिवाय मॅच जिंकणार नाही. त्यामुळे जसा मागच्या मॅचमध्ये परफॉर्मन्स झाला तसाच आम्ही कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू. निश्चितरित्या प्रणय, तुला सामन्यासाठी शुभेच्छा. ओव्हर टू यू निलेश. येस, थँक्यू सो मच. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती असताना मयुरेश दाखल झालेत रनवेवरती. येस, यावेळेचा बॉल सॉफ्ट हँडने ट्रेल केला गेला आणि त्यानंतर आपण पाहतोय हलक्या हातानं या ठिकाणी चेंडू ढकलण्यात आला. 1 धाव स्कोर कार्ड वरती अर्जित केली जाईल. 1 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 11 या अंकावरती. अकरा धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात, जिथे आपण पाहिले एकंदरीत ओपनिंग पेअरमध्ये सूरज, त्याच वेळेला अक्षय आले. आज दोन्ही ओपनिंग पेअरने नाखुश केला असं म्हणावं लागेल. तर बस सूरजच्या बॅटमधून 1 धाव आली आहे, तर अक्षयने नाखुश केलं, 0 वरती तो विसवला. त्यानंतर विनय भाऊ लाड आले आणि त्या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देत विनय भाऊ देखील डगआउटमध्ये परताना पाहायला मिळाले. त्याही वेळेला फलंदाज क्रमांक 4 मध्ये आपला ओमकार आणि फलंदाज क्रमांक 5 मध्ये आपल्याला प्रतीक पाहायला मिळत आहेत. ओंकार आणि प्रतीक मैदानाच्या आतमध्ये अद्याप तैनात आहेत. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. तिथे एकंदरीत आपण पाहायला गेलो 11 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच वेळेला कमबॉक्समध्ये स्कोर बोर्डच्या भूमिकेत आपण पाहतो या ठिकाणी मनोजी बामणे सरांना, त्यांचं देखील स्वागत करूयात आणि बोलूयात पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक घमासान युद्ध आपल्या भेटीला आले. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी आकाश भोईर दाखल झालेत. एकंदरीत आपण पाहायला गेलो ना, KPL खांब प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा थाट मिरवला. त्यांनी खऱ्या अर्थानं इन स्विंग, आउट स्विंग, चेंज ऑफ पेस सातत्यानं एक व्हेरिएशनबद्ध गोलंदाजी हाताळली. तो आकाश यावेळी पुन्हा एकदा रनवेवरती दाखल झाला आहे. संघाची जबाबदारी खांद्यावरती आहे, त्याला माहिती आहे षटक क्रमांक 3 मध्ये मला सर्वोत्कृष्ट कामगिरी करायची आहे आणि होय, ती कामगिरी फते करण्यासाठी रनवेवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय आकाश भोईर, मॅन फ्रॉम देवखाणे. चला स्पीडअप घ्यायचं, जास्तीचं वेळ घेऊ नका. आपल्याला वेळेचं बंधन असणार आहे. प्रत्येक षटकासाठी आपण या ठिकाणी 5 मिनिटं देणार आहोत. वेगवान वशीन म्हणून आपण पाहतोय आकाश भोईर. पहिला बॉल, यावेळेचा बॉल खोलात टाकलाय, समोरती खेळण्याचा प्रयत्न. आपल्या फॉलो थ्रो मध्ये चांगल्या प्रकारची फिल्डिंग आपल्याला याही चेंडूवरती पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता, अगदी पहिल्या चेंडूची फेकी आपण टाकली ना, तंतोतंत 3 स्टंपच्या मधोमध फेकी झाली आहे आणि तदनंतर बॅट काढण्याची बुंबा मात्र या ठिकाणी नव्हती. हलका सॉफ्ट हँडने स्टेअर करण्यात आलं आणि आपल्या फॉलो थ्रो मध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. दुसरा बॉल, यावेळेचा बॉल चेंडू पडल्यानंतर जास्तीचं वलन घेताना पाहायला मिळालं. आउटसाईड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर राहिला आणि त्यानंतर ऑफिशियल पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. धाव बलक अव्वंतर धावेच्या साहाय्याने पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय 12 या अंकावरती. पहिला चेंडू आपण पाहिला अचूक थाटणीचा पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत. दुसऱ्या चेंडूवरती कुठेतरी लाईन आणि लेंथ भरकटताना पाहायला मिळाली आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी देऊन बसलेत. यावेळेचा बॉल,
हाफ ट्रॅकर बॉल कव्हर पॉइंटला खेळायचं होतं. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. या चेंडूचे आपण पाहिलं ना, वेग एकंदरीत काढून घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा लगातारचा दुसरा डॉट बॉलची सांगता येताना पाहायला मिळाली. व्हेरिएशन बद्दल गोलंदाजी करणं जाणतो आणि म्हणूनच KPL खाम क्रिकेट असोसिएशनच्या पटलावरती आकाश भोईर हे नाव सातत्यानं आपल्याला घोंगावताना पाहायला मिळालंय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा रनवेवरती दाखल. खोलात टाकलाय. बॅट काढण्याची मुभा नाही आहे. आडव्या बॅटने खेळायचं होतं. चारी मुंड्या चित करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना, कोकणामध्ये नैऋत्य वारे वाहतात, अगदी पाऊस पडतो, त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये मात्र देवखाने गावाचे वारे वाहू लागलेत. जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो ना, आकाश भोईरची कमाल आपल्याला पाहायला मिळते. जिथे बॅट काढण्याची मुभा नाही आहे, सातत्यानं आग ओकणारी गोलंदाजी. यावेळेचा बॉल खोलात टाकलाय. खोलातून खणून काढलाय. ओव्हर द बॉलर हेड च्या ब्राक मारली आहे. हा कणकणीत वार आलाय. गेलो ना, या चेंडूवरती जणू काही संयमाचे बांधच फोडले गेले. चेंडूला समोरती फेकून दिला आणि 6 धावा येताना पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल चेंडू अगदी स्लॉट मध्ये उचलून धारण करताना पाहायला मिळाला. चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. आणखी एक निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे, जिथे आपण रनवेवरती आकाशला पाहतोय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं जाणतो. एक षटकार जरूर खाल्लाय, परंतु जास्तीच्या धावा मात्र दिल्या नाही आहेत. 5 बॉल मैदानाच्या आतमध्ये फेक केलेत. 7 धावा खर्च केल्यात. अद्याप एक चेंडूचा खेळ येणं बाकी. 18 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्या. 14 धावा इथून वाढवायचे. यावेळेचा बॉल चेंडू तंतोतंत स्लॉट मध्ये आलाय. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा पुऱ्या अर्धा डझन. येस, मॅचचं इक्वेशन बदललेलं आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 12 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता आहे. एकंदरीत आपण पाहिलं ना, षटक क्रमांक 3 मध्ये आकाश रनवेवरती दाखल झाले. पहिले 4 बॉल खऱ्या अर्थानं खूप चांगले पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र कुठेतरी संयमाचे बांध फोडले गेले आणि लगातारचे ड्रोन अटॅक आकाशच्या विरुद्ध केले, जिथे तब्बल 13 धावा त्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. 18 चेंडूंचा खेळ संपला. 24 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्यात. 12 चेंडू आणि 8 धाव्यांची इथून आवश्यकता आहे. मॅच गेलेली नाही आहे. मॅच इथून देखील बनू शकते. 12 बॉल आणि 8 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय अंकेश दाखल झाले आहेत. अंकेश सुटे, वेगाचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलंय. संघाची जबाबदारी खांद्यावरती आहे. पहिला चेंडूची फेकी. या वेळेचा बॉल चेंडू हातातून निसटलाय. अप्पर चेस्टला भेटणारा बॉल. ऑफिशियल पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. आम तो आम और गुटलिओ के भी दाम. बॅट काढण्याची मुभा या ठिकाणी होईल. ग्रीन पास या ठिकाणी बॅटरला मिळेल. जिथे आपण पाहिलं ना, फ्रीडचा बॉल मैदानाच्या आतमध्ये सादर केला जाईल. 12 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता आहे. लोअर स्कोरिंग मॅच आहे. त्यावेळेस खरा प्रदर्शन हे मात्र काहीतरी बदलल्यासारखं वाटतोय. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय शरीर बसून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला अवे फ्रॉम बॉडी आणि त्यानंतर लगातारचा आणखी एक नो बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते.
धाव पलक 9+1 एकूण 2 धावेच्या साहाय्याने पुढे जाईल. जिथे आपण पाहतोय तब्बल 27 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 5 धावा इथून पुढे बनवायची आहेत. जास्तीची इक्वेशन नाही आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आकाश भोईरला पाहिलं, संघाची जबाबदारी होती, महागडे राहिली आहे. आणि त्यानंतर षटक क्रमांक 4 मध्ये आपण अंकेशला पाहतोय. एकंदरीत कुठेतरी असं वाटलं होतं की 12 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता असताना संघाला अंकेश कमबॅक करून देईल की काय, परंतु तसे मात्र झाले नाही आहे. महागडी ठरली आहे. तब्बल बिन चेंडूची फेकी करत असताना 3 धावा अतिरिक्त स्वरूपात दिलेल्या आहेत. चला यावेळेचा बॉल लेग स्टिकच्या बॉल बाहेर राहिलाय. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. धावपळक अव्वंतर धावेच्या साहाय्याने पुढे जाईल. आता मात्र दिशा नाही तर दाशावती आहे आणि मार्ग नाही ना तर भरकटला जातोय. आणि भरकटलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल तुला मित्रा, कारण वेळ अजून गेली नाही आहे. यावेळेसचा बॉल जागा बनवली डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. फटका तर चांगला पाहायला मिळाला आहे. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील झाली आहे. तिसऱ्या धावेचा मानस होतं, धाडस होणार नाही आहे. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. हा देखील नो चेंडू आहे, दंडित केलं जाईल. वारंवारच्या या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं गेलं. खराब प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. एकतीस धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्यात. एक धाव इथून पुढे बनवायची आहे. खराब प्रदर्शन आपल्याला अंकेशाचं पाहायला मिळालं. संघाने जबाबदारी खांद्यावरती दिली होती. तब्बल 1 वाईट, तदनंतर लगातारचे 3 नो मैदानाच्या आतमध्ये पडताना पाहायला मिळाले आहे. खराब प्रदर्शन. हाफ ट्रॅकर बॉल हलक्या बॅटने सॉफ्ट स्टेअर करण्यात आलं. पॉईंटच्या दिशेने एक विजयाची धाव घेण्यामध्ये या ठिकाणी यश होईल. आणि होय, चालू सामन्यातून जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक करूयात. ओल्यात समुद्र संगीत ऐकण्यासाठी डीजेकडे.